तुमचा भाऊ बऱ्याच दिवसानंतर आज आला होता कॉलेजला. मग पुढे काय झालं सांगतो तुम्हाला. जय श्रीराम. मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो एका नवीन डेली व्लॉगमध्ये. सकाळी गाडी काढायला गेलो होतो. ट्रॅक्टर लावून दिलं होतं मध्येच. म्हटलं आता गाडी कसं काय काढू? कशातरी अवकाळ्या केल्या आणि ती गाडी काढायचे प्रयत्न चालू होते. बाबड्या सापडला आपल्याला आबाकडे. आबाला म्हटलं 2 मिनिटं इकडे पाहून घेतो. म्हणे टाईम लागेल. म्हटलं किती टाईम लागेल तुला? तेवढा टाईम लागेल तेवढा घे म्हटलं, पण पाय इकडे. आबाचा काही कॅमेराकडे बघायला तयार नव्हता. म्हटलं थांब तू, तेरा तो गेम बजाना पडेगा. मध्येच त्या किटूची कटिंग अर्धी सोडून बाहेर पळून गेला. म्हटलं चांगलं आहे का आबा? सोबत नाही तुला अशा गोष्टी. बबड्याची कटिंग तर झाली होती. बबड्या म्हणे एक व्हाईट शर्ट घ्यायचा आहे. म्हटलं काही अडचण नाही, चलो. बबड्याला घेऊन आपण पोहोचलो होतो बॉईज मध्ये. त्याला म्हटलं तू शर्ट बघ, तोपर्यंत त्यांनी नवीन शॉप टाकलंय मोबाईलचं, ते बघून येतो मी. शॉप तसं मस्तच आहे. मग काय आपल्या व्यापाऱ्यांनी घेतला होता व्हाईट कलरचा शर्ट. म्हटलं हा का? आपल्याला उडता उडता खबर लागली होती की कॉलेजमध्ये एलसी द्यायचं काम चालू आहे. मग काय तुमच्या भावाला बी जावंच लागेल ना तिथे. आपल्या समृद्धीवर जरा जास्त चिक्कल झालाय असं वाटत नाही का तुम्हाला? रोड कमी आणि ते चिक्कल जास्त बघायला मिळतोय आता. नेहमी सारखी आपली कॅन्टीन होती बंद, त्याच्यामुळे आपली तयारी होती मध्ये जायची, आणि मध्ये जाताच आपल्याला रॉको डॉन भेटून गेला. त्याला म्हटलं ऊपर तर देखो. मजा आ गया. आज काही नाही, फक्त फॉर्म घेऊन घेतला. म्हटलं बाकीचे कामं करू आता कधीतरी. कॉलेजमधून बाहेर निघत नाही तेवढ्यात कंदाना पाट्यावर काम चालू होतं. म्हटलं मला निघून जाऊ द्या, मग करा काय काम करायचंय. हे कसं आहे, माझं एलसी काढायचं बाकी आहे अजून. ते जर राहून गेलं तर माझं काही खरं नाही. घरचे घरात बी घेणार नाही. आपले सटाणा मधले कामं चालू होते डन. म्हटलं आता चलो आता घर के रस्ते देखो. घरी येऊन बघतो तर आपल्या शेडचं काम जोरात चालू नव्हतं, डायरेक्ट उडत होतं. भेटू लवकरच. जय श्रीराम.